बुल्ढाना में शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने नागरिकों को फिल्म छावा मुफ्त में दिखाते हुए कहा कि इस फिल्म के जरिए लोगों को छत्रपति संभाजी महाराज का वास्तविक इतिहास जानने का अवसर मिला है। उन्होंने कहा कि जो लोग छावा फिल्म के इतिहास को नकारते हैं वे सच्चाई से अनजान है। बुल्ढाना में शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने अपने निर्वाचन क्षेत्र के नागरिकों के लिए विशेष आयोजन किया जिसमें छावा फिल्म दिखाई गई। इस मौके पर उन्होंने कहा कि इस फिल्म के माध्यम से छत्रपति संभाजी महाराज की वीरता, उनकी आज्ञाकारिता और बलिदान को जन जन तक पहुंचाने का कार्य किया गया है। विधायक गायकवाड़ ने कहा कि कुछ लोग आज भी संभाजी महाराज के इतिहास को दबाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन छावा फिल्म ने उनके बलिदान की सच्चाई को उजागर किया है। उन्होंने उन लोगों की आलोचना की जो कहते हैं कि इस फिल्म का कोई ऐतिहासिक आधार नहीं है। इस अवसर पर विधायक गायकवाड़ ने महाराष्ट्र के नागरिकों से छावा फिल्म देखने की अपील की है। छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहण्याकरता माजी नाथ धर्मवीरा हिच्या शिवजयंतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताच्या अनुषंगाने आज 500 तिकीट आम्ही या ठिकाणी बुक केले। संभाजी राजांचा जाज्वल्य इतिहास मी 1999 पासून छावा संघटनेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचो, तर लोकांना संभाजी महाराज अतिशय वाईटदृष्ट्या त्यांच्यासमोर मांडले गेले होते, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसत नव्हता। पण एक छत्रपती शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज हा किती शूरवीर होता, किती वडिलांचा आज्ञाधारक होता, एक पत्नी व्रत धारण केलेला राजा होता, एका वेळेस लाखो शक्तीशी लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं। अशा संभाजी राजांचा इतिहास हा काही लोकांनी दाबून टाकला होता, पण या छावाच्या रूपाने आता अख्ख्या जगाला संभाजी महाराज कळले। सिरियलच्या माध्यमातून काही काळ कळले, पण सिरियलमध्ये पूर्ण दाखवण्याचं धाडस कोणी केलं नाही। पण या चित्रपटामध्ये डायरेक्टरने जे काही हिम्मत या ठिकाणी केली, मी त्याचे अभिनंदन करेल आणि पुन्हा आवाहन करेल महाराष्ट्र जनतेला की त्यांनी छावा चित्रपट जरूर पाहावा। हा चित्रपट फक्त कादंबरीवर आहे, याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही असं वाद निर्माण होते, काय सांगा? ते हरामाची औलाद असतील जे असं म्हणतील की याला इतिहास नाहीये, जे मुसलमानची औलाद असतील, औरंगजेबाची औलाद असतील की ज्यांना खरा इतिहास माहित नाही। याच्यामध्ये गणोजी शिर्केंचं जे कार्टून दाखवलेलं आहे, तर ते त्यांच्यावर त्यांच्या वंशजांनी हे केलेलं आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। इतिहासामध्ये गणोजी शिर्के या पाठमुळे संभाजी महाराज पकडले गेले, याच्यात दुमत नाही। सगळे साक्षी पुरावे त्याच्या सांगतात, त्याच्यामुळे गणोजी शिर्के हा विलन होता आणि त्याच्यामुळे दुसरा छत्रपती मारला गेला हे त्रिवार सत्य।